आज आपण करणारे रवा आणि बेसनचे लाडू। त्यासाठी दोन कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप बेसन। हे 1 कप तूप घेतलेले आपण आणि याच कपाने 2 कप रवा आणि 1 कप बेसन घेतलेले आहे। हे 1 कप तूप घेतलेले आपण याच कपाने 2 कप रवा आणि 1 कप बेसन घेतलेले आणि 2 कप साखर। तर यातलं आता थोडं तूप आपण टाकून रवा भाजून घेऊ। 2 कप रवा, रवा आपल्याला छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे। रवा आपला भाजतोच आहे तोपर्यंत इथं 3 वाट्या पाणी घ्यायचं आपल्याला। कपाच्या मापानेच आहे हे 3 कप। पाण्यातच आपल्याला ही 2 कप साखर घेतलेली। तुम्ही गोड कमी जास्त करू शकता, 2.5 पण कप घेऊ शकता। इथं 2 कप साखर घेतली, ती टाकून घेऊ पाण्यात आणि याचा छान एकतारी पाक करून घ्यायचा। पाक आपण करायला ठेवून घेऊ। रव्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, छान याला मस्त फुलला पाहिजे रवा, असा भाजून घ्यायचा। पाण्यामध्येच आपण वेलची टाकून घेऊ। रव्याला आपल्या खूप छान कलर आलेला आहे, एकसारखा भाजून झालेला आहे। रवा कच्चा राहिला तर लाडू कचकच लागतील, त्यासाठी रवा छान भाजून घ्यायचा। रवा आपला छान भाजून झाला, आता काढून घेऊ ताटात। रवा भाजून झाल्यावर त्याच कढईत लगेच नाही बेसन टाकायचं, कढई आधी स्वच्छ करून घ्यायची। तूप घ्यायचं आता थोडं पीठ भाजण्यासाठी। हे 1 कप बेसन घेतलेले ते टाकून घेऊ। अजून तूप टाकून घेऊ। बारीक गॅसवर बेसन पण छान कलर करून घ्यायचं। आपण 1 कप तूप घेतलेलं, सगळं थोडं थोडं वापरायचं आहे। आपलं हे जे पीठ आहे बेसन ते पातळ असं झालं पाहिजे। अजून थोडं तूप टाकून घेऊ। छान या पिठाचा केशरी कलर झाला पाहिजे, तोपर्यंत परतत राहायचं।
छान आता पिठाचा कलर चेंज झालेला आहे. पीठ आपलं छान कलर आलेला आहे, केशरी मस्त. आता हे आपण काढून घेऊ रव्यामध्ये. पिठाला छान कलर आलाय, असाच कलर करून घ्यायचा. आता हे रव्यामध्ये काढून घेऊ. हे आता मिक्स करून घेऊ आपण रव्यामध्ये. रवा आणि बेसन आपलं छान एकत्र करून झालेले. पाकही आपला करून झालेला आहे, एकदम छान झालाय, मस्त चिकट असा. पण आपला अगदी छान झालेला आहे चिकट. हे बघा, असं करून घ्यायचं पाक. आता हे मिक्स करून घेऊ पाकामध्ये. हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं छान. त्यात आता आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, चारोळे वगैरे. मी ड्रायफ्रूट टाकते. फॅनच्या हवेखाली कोमट करून घ्यायचं. कोमट झाल्यावर याचे लाडू बांधून घ्यायचे. मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे. जास्त गार केलं तर बांधता नाही येणार लाडू. हे असं झाले, आता कोमटच आहे हे. एक कप मधलं आपलं हे एवढं तूप राहिलं होतं, हे आपण टाकून घेऊ. सगळं टाकून घेऊ यातच. हे एकदा मिक्स करून घेऊ. एकदा छान मिक्स करून घेऊ आणि लाडू बांधू. छान झालेत आपले लाडू. अगदी छान दाणेदार लाडू झालेले. मी या पद्धतीने नक्की करून बघा. 2च कप साखर वापरायची, हे खूप बरोबर योग्य प्रमाणे.
खूपच छान आपले लाडू झालेले आहेत, सगळे करून झालेत हे बघा.